मान सन्मान मंचावरती आपण आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील आणि अनिल दादा यांच्या शुभास्ते आपण घेतोय। धन्यवाद आपण आलात आणि आमच्या या मंचाची शोभा वाढवली। शेखर भगत पेन क्रिकेटचा अजून एक स्टार खेळाडू मैदानात उतरलेला आहे। बघूया शेखर काय करतोय। शेखरनं आल्या आल्या प्रहार केलाय, लॉंग ऑफ मध्ये मारतोय शेखर, लांब 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 षटकार। एक हाताला लागलाय अगोदरच, दुसऱ्या हाताला आता इंजुरी नकोय आपल्याला, कारण तुझी गरज आहे संघाला, त्यांचे मालक सांगतायत। फुल टॉस चेंडू तटवलाय पुन्हा एकदा आणि याही चेंडूवर मिळतोय षटकार। अगदी सहज दोन लिलया शेखरनं षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले। शेखरनं लगातार 2 षटकार लगावले। बघूया शेखर षटकारांची हॅट्रिक करेल का। गोलंदाज मात्र महागडा ठरतायत ते रुपेश भाभी, आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 3 षटकारांचा मार त्यांनी खाल्लाय। तर माली साहेब या ठिकाणी बघा, म्हणजे म्हणतात ना का एखाद्या गोष्टीमध्ये जावं आणि त्या गोष्टीच्या प्रेमात पडावा, आणि प्रेमात पडणारा फटका या ठिकाणी आलाय। एक बिगिश षटकार, डीजे थांबायचंय। तर अशा आयोजनाच्या प्रेमात आमचे इराजी शेठ भोईर हे पडलेत आणि त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की आपण हमेशा आपण काही ना काही करत असता या असोसिएशनच्या माध्यमातून, मात्र या असोसिएशनला काहीतरी फुलाची पाकली म्हणून आमच्याकडे काहीतरी योगदान असावं। त्यांच्याकडनं आम्हाला रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्याकडनं आम्हाला लाभलंय। तर इराजी शेठ भोईर आपला हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय। धन्यवाद सगळ्या देणगीदारांचं, ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांचं सत्यवान दादा आभार मानतात। परंतु लगातार 3 षटकार शेखर भगतनं मारलेले आहेत। 4थ्या पोझिशनला आलेला आहे, 2 डाऊन पोझिशनला आलेले आहेत शेखर, आणि अध्यायाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे ती जबाबदारी त्यानं लिलिया पार केलेली आहे। 3 चेंडू 3 षटकार झाल्यात। 4थ्या चेंडूवर काय होईल? चौथा पण चेंडू भिरकावलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे। हा तर षटकार नाही तर 8, 9 10 मारलेला आहे तो शेखरनं। अफलातूनची फलंदाजी आज शेखरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। या निर्णायक क्षणी या 3ऱ्या षटकामध्ये 5 षटकार एका ओव्हर मध्ये आलेले दिसत आहेत रुपेश भाभींच्या, आणि सर्वात महागडी ओव्हर कदाचित, सर्वात महागडं षटक कदाचित रुपेश माळींचं हे असेल। 6 पंचे 30 म्हणजे 30 धावा या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत त्या रुपेश भाभी यांच्या शेखर भगत यांनी। डीजे आपण इथे चर्चा करत होतो फक्त योगेश पवारची, मात्र योगेश पवारनं हा जो हिरा घेतलाय फक्त 500 पॉइंट्सला, पण या 500 पॉइंटची जी किंमत आहे ती व्याजा सकट अजून चक्रवाढ व्याज पद्धतीनं इथे वसूल करतोय तो शेखर भगत। अफलातून अशी फलंदाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। सलामीला आलेले निवृत्ती पाटील आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडवून आणलेला आहे तो वाटेकर साहेबांनी। बघूया विनोद वाटेकर काय आता इथे करामत करणार आहेत, काय व्यूहरचना रचणार आहे ते पाहणं गरजेचं ठरणार आहे। एक शेवटचं षटक, 2 षटक अजूनही शिल्लक आहेत। 4थं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज जयेशचा हा चेंडू यार्कर होता, खणून काढला जातोय घरंगळ्यात, कार्पेटला चिरत जातोय तो मिड विकेट मध्ये। एक सिंगल रन घेतलेली आहे। 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच म्हणजे शेवटचं षटक आहे। बघा शेखर यांनी विचारून घेतलेलं आहे की 4 ओव्हरची की 5 ओव्हरची, म्हणजे मला तसं खेळायला शेवटचं षटक आहे। हाणामारीसाठी मला असं वाटतं निवृत्ती पाटलांनी 1 रन काढून दिलेली आहे ती शेखरला। शेखर बघतोय आणि
जयेश पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. जयेशने पण बघितलंय की हा फलंदाज हावी झालेला आहे, ओव्हरपिच चेंडू मारतोय, असं मारतोय तसे चेंडू मारतोय, आखूट टप्प्याचा टाकला तरी मारतोय, पायावर सरळ चेंडू टाकला तो जयेश यांनी, शेखर यांना चेंडू गेला तो निर्धाव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जयेश टू शेखर, फुल टॉस आणि फुल टॉसला असाच मार बसणार. मिड विकेट सीमारेषे पलीकडे अजून एक षटकार मारतायत ते शेखर भगत. कारण 4 षटकांचा हा सामना आहे आणि भला मोठा डोंगर धावांचा इथे रचण्याचा प्रयत्न सुरू होतो. एनडीआर वॉरियर्स नावे रोहा या संघाकडून गोलंदाज हतबल झालेले दिसत आहेत ते खैराळे रोहा संघाचे. हाही चेंडू खडून काढलेला यॉर्करचा भरणा आहे आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत. हा चेंडू फेकलाय यष्टीरक्षकाकडे आणि यष्ट्यांवर चेंडू मारण्यामध्ये यश नाही आलं. ते विनोद वाटकरेंना वाघ मागे लागल्यासारखे धावत सुटले, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या विकेटची अहमियत, त्यांनी किती वेळ विकेटवर राहावं याचं महत्व त्यांना माहिती आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये अजून एखाद दुसरा षटकार आला तर ते संघासाठी उपयुक्त ठरेल हे माहिती आहे शेखर भगत यांना. त्यामुळे त्यांनी ही जी एक्स्ट्रा पाहिजे होती ती रन त्यांनी घेतलेली आहे आणि खेळण्यासाठी तयार. शूजच्या लेस पुन्हा एकदा बांधतायत ते शेखर भगत. त्या कारणाने थोडी रेस्ट पण मिळते आणि खेळण्यासाठी तयारी पण करायला वेळ मिळतोय. हा चेंडू हो 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 वडा स्ट्रोक, जबरदस्त पॅरलल मारलेला हा अंपायरच्या डोक्यावरून षटकार. क्या बाद है शेखर. इथे सांगतायत शांतारामजी की 8 चेंडू मध्ये 38 धावा खुटून काढलेल्या त्या फलंदाजांनी एक फक्त घेतले दुहेरी धाव आणि एक डॉट. म्हणजे खाईन तर खाईन तुपाशी, नाही तर उपाशी राहायला लागलं तरी चालेल. आणि तूप अगदी प्युअर घी त्यांना मिळतंय. जबरदस्त फटकेबाजी, अफलातून फलंदाजी शेखर यांची. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील तो. ये फुलटॉस आलाय, मारलाय 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 आणि हाही चेंडू जातो सीमारेषा पार. षटकारासाठी जरा जोरदार टाळ्या शेखर भगत साठी झाल्या पाहिजेत. अफलातून फलंदाजी आज या मैदानावर पाहायला मिळाली. चौफेर टोलेबाजी त्यांनी केली आणि या षटकारानं धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 66 वर. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. ती अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक. आणि 33 वरती 6 आप्पा वारीच्या विरोधात यांच्या विरोधातच होते.